घरगुती वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण महावितरणची वीज 10% स्वस्त होणार आहे। वीज ग्राहकांना महावितरणकडून हा मोठा दिलासा मिळालाय। पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख ग्राहकांसाठी त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची। त्यामुळे या 30 लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही, त्यांना मोफत वीज मिळेल। महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे, कारण महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निकालामुळे आपण सर्वजण वापरत असलेली वीज आता कायमची बंद करण्यात येणार आहे। ऐकताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु सरकारच्या माध्यमातून विनाकारण वाढवून येणारं लाईट बिल याच्या सततच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे हा निर्णय या ठिकाणी आता घेत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 6 महिन्यापासून आज लाईट बिल बंद होणार, उद्या लाईट बिल बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। अखेर या ठिकाणी याला यश आल्याचं पाहायला मिळतंय। आजपासूनच मीटर काढायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महावितरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना ही ऑर्डर दिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। ऑगस्ट महिन्यापासून एकाही नागरिकांना इथून पुढे लाईट बिल आता भरावं लागणार नाही। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे। आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलं आहे। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठी, इतिहासातील पहिल्यांदाच वीज बिल बंदचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। तर बघा, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय काय म्हणलेलं आहे नक्की तुम्ही पुढे बघायचं आहे। महाराष्ट्रातील जवळपास 2,40,00,000 नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी आता वीज बिलाबद्दल या ठिकाणी आली आहे। लाईट बिल बंद होण्याच्या निर्णयाबद्दल आता नेमकं मुख्यमंत्री साहेब काय काय म्हणालेत, हे 5 प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना या वीज बिल बंदच्या योजनेचा फायदा या ठिकाणी आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात होणार आहे। राज्यातील जे गोरगरीब नागरिक आहेत, ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना या लाईट बिल बंदचा पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होणार आहे। ऑगस्ट महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही आहे, कारण सरकारी आता माध्यमातून एक घोषणा करण्यात आल्या। त्यामुळे सरासरी बिल आणि मीटर रिडिंगचा जो काय गोंधळ पहिला होत होता, यातून ग्राहकांची आता कायमची सुटका करण्यासाठी महावितरण म्हणजेच MSEBला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कडक सूचना या ठिकाणी केल्या आहेत। त्यामुळे आता हे 5 प्रकारचे नागरिक सोडून सर्वांना पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल या ठिकाणी येणार नाही आहे। महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून एक नवीन शक्कल, नवीन आयडिया या ठिकाणी आता शोधून काढली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसारच इथून पुढे वीज आता त्यांना या ठिकाणी वापरता येणार आहे। आणि जितका विजेचा वापर तुम्ही करताय, फक्त तितकेच लाईट बिल या ठिकाणी तुम्हाला आता भरता येईल। यामधील काही ठराविक नागरिक असे पण आहेत, त्यांना पूर्णपणे या 12 जिल्ह्यातील नागरिकांना लाईट बिल या ठिकाणी घरगुती जे आहे तर ते माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। याचा अधिकृत GR देखील काढलाय। तो GR देखील आम्ही तुम्हाला लगेच पुढे आता वाचून दाखवणार आहे। गेल्या 10 वर्षातील राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे आता सर्व नागरिक सरकारवर खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून महावितरण म्हणजेच MSEBला तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा देण्यात आल्या। आता ही व्यवस्था महावितरणाकडून या ठिकाणी आता करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल जर तुम्हाला अजिबात येऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी लाईट बिल भरून कंटाळला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आता लाईट बिल तुम्हाला अजिबात येणार नाही। आता घराघरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि ते पण मोफतपणे लावले जाणार आहेत। गेल्या 6 महिन्यापासून स्मार्ट मीटर लावणार अशा प्रकारच्या बातम्यांना जोर आला होता। अखेर ऑगस्ट महिन्यामध्ये याचा मुहूर्त या ठिकाणी आता लागू होतोय। स्मार्ट प्रीपेड मीटर आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये या ठिकाणी लावले जाणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणं सध्याला सुरू सुद्धा झालंय। मीटर रिडिंग मध्ये जो काय गोंधळ होत होता, ज्यामुळे आवाजच्या सव्वा लाईट बिल अनेकांना या ठिकाणी येत होतं, यावर महत्त्वाचा तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर इथून पुढे या ठिकाणी आता लावले जाणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी गेले 3 ते 4 महिने झालं या ठिकाणी त्याची टेहळणी केली होती, म्हणजे चौकशी केली होती आणि यामध्ये नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या।
आणि महावितरण विभाग याच्याकडे दुर्लक्ष करत होतं. अनेक जण या ठिकाणी तक्रार करत होते, आम्ही फक्त 2च बल्ब वापरतो, आमच्या घरामध्ये टीव्ही नाही, आमच्या घरामध्ये फ्रीज नाही, आमच्या घरामध्ये लाईटवर आता वापरणारं एकही वस्तू नाही. तरी सुद्धा या ठिकाणी आता जास्तीत जास्त आम्हाला लाईट बिल कसं काय येतंय असं या ठिकाणी अनेकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता महावितरण म्हणजेच MSEB जे या ठिकाणी आता लाईटचं काम करतात त्या आता सर्व अधिकाऱ्यांना डायरेक्ट तशा प्रकारच्या कडक सूचना दिलेत. तसेच यामध्ये असे पण काही नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी कर्नाटक आपलं साईडचं राज्य आहे, त्यांना जसं मोफतपणे या ठिकाणी आता लाईट बिल आहे, अजिबात रुपया सुद्धा या ठिकाणी घरगुती लाईट बिलाचा भरावा लागत नाही. तसे या ठिकाणी या 12 जिल्ह्यामध्ये घरगुती लाईट बिल सुद्धा इथून पुढे तुम्हाला 0 रुपये या ठिकाणी येणार आहे. मग आता यासाठी तुम्हाला नेमकं काय काय करावं लागणार आहे ही सर्व प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कारण यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये तुमच्या जवळच्या MSEB ऑफिसमध्ये एक तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. तो अर्ज भरल्या तुम्हाला याचा फायदा होणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की आम्ही या ठिकाणी लाईट आता एकदम कमी वापरतोय, फ्रीज वापरत नाही, टीव्ही वापरत नाही, तरी पण आमचं लाईट बिल कसं काय वाढवून येतंय. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे खर्च ज्यादा करावं लागणार नाही, पैसे तुमचं या ठिकाणी आता वाचणार आहेत. कारण जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजेच या ठिकाणी आता ज्यापासून तुमचं लाईट बिल वाचणार आहे ते या ठिकाणी बाजारात आले. ते आता महावितरणाकडून मोफत तुम्हाला या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. त्याला गेल्या 5 वर्षापासून हे बसवण्यात येणार असं फक्त बोललं जात होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत घोषणा या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी तुम्हाला आता मोफत बसवून देण्यात येणार आहे. नक्की तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून बघायचा आहे. स्मार्ट प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला आता अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची आहे तितकी इथून पुढे वीज आता तुम्हाला वापरता येऊ शकतो. थोडक्यात जर विचार केला, समजा आपल्या मोबाईलमध्ये जिओ सिम कार्ड आहे, कोणाच्या वोडाफोन आहे, कोणाकडं एअरटेल आहे, तर जेवढ्या रकमेचा आपल्याला आता रिचार्ज आपण करतोय तितकं आपल्याला नेट बॅलन्स या ठिकाणी वापरता येतंय. म्हणजेच आपण दर महिन्याला जितकं या ठिकाणी बिल भरतो त्यावरून तुम्हाला अंदाज काढायचा आहे आणि किती युनिट यूज या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे याचा सरासरी अंदाज या ठिकाणी प्रत्येकानं घ्यायचा आहे. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जसं की आपल्या मोबाईलला जिओ सिम कार्ड असेल तर त्या कार्डाला महिन्याच्या महिन्याला रिचार्ज जशा प्रकारे आपण करतो तशाच प्रकारे लाईटसाठी तुम्हाला रिचार्ज या ठिकाणी करावं लागणार आहे. उदाहरणार्थ मोबाईलला तुमच्या तुम्ही 150चा रिचार्ज करता, कोण 299चा करतं, कोण 400चा करतं, कोण या ठिकाणी 180चा करतं. तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आता जेवढं तुम्ही या ठिकाणी आता तुम्हाला वीज पाहिजे तितकाच रिचार्ज या ठिकाणी तुम्ही आता करू शकणार आहात. त्यानुसार आता मीटरवर तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये घरगुती लाईट बिल देखील या ठिकाणी आता बंद करण्याचा निर्णय झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या साईडचंच राज्य आहे कर्नाटक सारखं. मग कर्नाटकमध्ये काय आहे, घरगुती लाईट बिल माफ केलंय, शेतीचं लाईट बिल माफ केलंय, म्हणजे लाईट बिल ते भरतच नाहीत. तशाच प्रकारे या 12 जिल्ह्यातील या ठिकाणी गोरगरीब नागरिकांचं लाईट बिल बंद करण्याचा निर्णय झाला आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कुटुंबांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे, कारण त्यांचं घरगुती लाईट बिल देखील या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. स्मार्ट प्रीपेड हा नवीन आता या ठिकाणी शब्द आला आहे. त्यामुळे या प्रीपेड या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आता तुमच्या घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर आता मोफतपणे MSEB कडून बसवण्यात येणार आहे. मग आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जेवढ्या रकमेचा तुम्ही रिचार्ज भरताय तेवढीच रकमेचा तुम्हाला या ठिकाणी आता वीज वापरता येणार आहे. विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज उठवला होता की महाराष्ट्र राज्याकडे निधी काय अजिबात कमी नाही, केंद्रात पण भाजप सरकार आहे, राज्यात पण या ठिकाणी भाजपचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे कर्नाटक सारखं पूर्णपण लाईट बिल का करत नाही मोफतपणे तुम्ही, असा या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री पण आहेत आणि ते मुख्यमंत्री पण आहेत, याबद्दल सकारात्मक भूमिका देखील बजावल्याचं पाहायला मिळतंय. आताच व्हिडिओच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेत. आता त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. पुढील 5 वर्षापर्यंत काही नागरिकांचे घरगुती लाईट बिल
बंद करण्याचा निर्णय झाला आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, ऑगस्ट महिन्यापासून या ठिकाणी हा नियम लागू होतोय। मग आता असे पण काही नागरिक आहेत ज्यांच्याकडे या ठिकाणी आता 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे घरगुती लाईट बिल देखील या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। त्यांना या ठिकाणी एक अर्ज भरायचा आहे। कोणता अर्ज आहे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। अनेकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून देण्यात येणार आहे। राज्य शासनाकडून मोफत या ठिकाणी हे स्मार्ट प्रीपेड मीटर घराघरामध्ये बसवून देण्यात येणार आहे। घरगुती, औद्योगिक, कमर्शियल, शेतकरी कॅटेगरीजमध्ये MSEB आता या ग्राहक महावितरणाचे जे काय अधिकारी आहेत त्यांना ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच सर्वांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSEB कडून सांगण्यात आलंय की याची सुरुवात नाशिक, कोल्हापूर शहरासह 25 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी आता बसवून देण्यात येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून 4500 कोटी रुपयांचा निधी सुद्धा या ठिकाणी आता वर्ग करण्यात आला आहे। यामध्ये सर्वात जास्त फायदा या 12 जिल्ह्यातील नागरिकांना आता होणार आहे, कारण त्यांना घरगुती लाईट बिल आता पूर्णपणे या ठिकाणी कर्नाटक सारखं माफ करण्यात येणार आहे। परंतु 25 जिल्हे जे असे आहेत त्यांना फक्त स्मार्ट प्रीपेड मीटर कोणाकोणाला या ठिकाणी बसवून देण्यात येणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। यासाठी MSEB कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात तुमच्या आता या ठिकाणी सर्वे करायला MSEBचे काही अधिकारी येणार आहेत। आता त्याचा रिपोर्ट कंपन्याकडे जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी फायदा कोणाला होणार आहे, या 25 जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी आता तयार राहायचं आहे। यामध्ये सांगण्यात आलंय आता जिल्ह्यावाईज सगळ्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी आता जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मराठवाड्यात वगैरे बसवून देण्याचा निर्णय यामध्ये झालेला आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलंय, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव। आता बघा, जळगाव जिल्ह्यातील तुम्ही असाल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा फायदा होणार आहे। त्यानंतर जालना जिल्हा, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव, 5 नंबरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। सर्वांनी आपापला जिल्हा यामध्ये आहे का बघा। अकोला जिल्हा आहे, 7 नंबरचा नागपूर जिल्हा, 8 नंबरचा परभणी जिल्हा, त्यानंतरचा रायगड जिल्हा, नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतरचा हिंगोली जिल्हा, त्यानंतरचा नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, आता त्यानंतर ठाणे जिल्हा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालघर जिल्हा, त्यानंतर धुळे जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला लातूर, त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला बुलढाणा, नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, त्यानंतर बीड, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी धुळे। तर या जिल्ह्यामध्ये नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी आता बसवून देण्यात येणार आहे। थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे MSEB त्यांच्या ग्राहकांचा जो वाद या ठिकाणी वाढलेला होता की आम्ही या ठिकाणी पैसे भरणार नाही तर तुमची वीज कट करू असं या ठिकाणी होत होतं, त्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही हे साधे समीकरण या ठिकाणी घडत होतं। याचा प्रभाव या ठिकाणी आता पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता तुमचं लाईट बिल आता थकणार नाही आणि वसुलीची गरज सुद्धा पडणार नाही आणि ग्राहक आणि या ठिकाणी आता ते वायरमॅन यांच्यामध्ये भांडणं सुद्धा होणार नाहीत। म्हणजे यामध्ये काय होणार की जेवढं रिचार्ज तुम्ही करू शकाल तेवढं लाईट बिल तुम्हाला या ठिकाणी आता येऊ शकेल। कोणत्या 12 जिल्हे इथून पुढे कर्नाटक सारखं लाईट बिल या ठिकाणी अजिबात येणारच नाहीये, असं 12 जिल्हे कोणते आहेत ते जिल्हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। अनेक जिल्ह्यामध्ये काय सांगितले की मोठ्या प्रमाणात वीज बिल जे आहे तर थकीत आहे। 18,000 ग्राहकांकडे जवळपास 365 कोटींची थकबाकी असल्याची माहिती MSEBने या ठिकाणी दिल्याची माहिती समोर आली आहे। ती वसुली करण्यासाठी MSEBच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आता भांडणाची भूमिका सुद्धा या ठिकाणी घ्यावी लागते। स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण शून्यावर येणार असल्याचं MSEBच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे। लवकरच घराघरामध्ये तुमच्या स्मार्ट प्रीपेड मीटर आता अनेकाला बघायला मिळतील। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे सामान्य ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागत होता तो या ठिकाणी पूर्णपणे आता मिटणार आहे। पहिला काय तो होत होतं की या ठिकाणी 1500 ते 2000 रुपये लाईट बिल येत होतं, परंतु ते कमी होऊन आता 500 रुपये ते 200 रुपयाच्या आसपास तुमचं लाईट बिल या ठिकाणी येणार आहे।
आता पुढील 5 वर्षापर्यंत कोणाकोणाला लाईट बिल अजिबातच येणार नाही. सध्याला तर लाईट बिल बंदचा निर्णय शेतकऱ्यांसाठी जे शेती कामासाठी आहे तर ते झालाय, परंतु येत्या काळात जसं की कर्नाटकला पूर्णपणे लाईट बिल माफ आहे तसं या ठिकाणी घडू शकतं. ते म्हणजे जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम हे जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, हे शेतकऱ्यांचे जिल्हे असल्यामुळे यांना पूर्णपणे घरगुती लाईट बिल सरकार माफ करते का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण या जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्डावर पैसे सुद्धा उपलब्ध असतात आणि त्यामुळे याच नागरिकांना आता नेमकं सर्व सुविधा मिळतील का हे या ठिकाणी बघणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.